एकदा काशीमध्ये कबीर महाराज ग्रंथ वाचन चालू होतं. एक साधक गेला आणि कबीर महाराजांना विचारलं, कबीर महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हटले काय प्रश्न आहे? म्हटले माझा असा प्रश्न आहे का मी लग्न करावं का नाही. म्हटले एक काम कर, 2-3 पानं माझी वाचायचे राहिले, तोपर्यंत शांत बस, माझं आटोपलं का तुझं उत्तर देऊन टाकतो. म्हटलं ठीक आहे. कबीर महाराजांचे 4 पानं वाचायचे बाकी होते, 2 वाचले आणि तेवढ्यामध्ये दुपारची वेळ, तेवढ्यामध्ये पत्नीला हाक मारली इकडे. पत्नी पळत पळत आली. जी म्हटले जा घरामध्ये आणि दिवा आणून ठेव, तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, मी ग्रंथ वाचन करतो. वेळ कोणती होती? कथा कळते का तुम्हाला? वेळ कोणती होती? दिवसा. पत्नी पटकन हात जोडले, पळत घरामध्ये गेली, आतमध्ये गेली, दिवा लावला आणि कबीर महाराजांच्या ग्रंथासमोर ठेवला. हा जो प्रश्न विचारायला आला होता ना, हा त्या दिव्याकडे पायी, महाराजांकडे पाहिजे, पत्नीकडे बघ. काय महाराज आहे, दिवसा ग्रंथ वाचन करतात, निम्म्याला वर ग्रंथ वाचून झाला आणि 2 पाना करता अंधारही पडलेला नाही, दिवस आहेत आणि खुशाल दिवा आणून लावायला सांगितलं. 2 पानं शिल्लक होते. 2 पानांपैकी 1 पान दिव्याच्या प्रकाशामध्ये वाचलं. गरज तर नव्हतीच बर का. 1 पान वाचून झालं, 1 पान वाचून झालं, पटकन पत्नीला हाक मारली इकडे. पत्नी पटकन हात जोडत जोडत पळत पळत आली. जी महाराज. म्हटले तुला अक्कल नाही? म्हटले काय झालं महाराज? दिवसा ग्रंथ वाचतो, जिथं दिव्याची गरजच नाही आणि खुशाल मूर्खासारखा दिवा आणून लावला. म्हटले ठीक आहे महाराज, चूक झाली. दिवा उचलला, आतमध्ये गेली. काय लक्षात येतं का तुमच्या? हे 1 शिल्लक राहिलेलं पान वाचून झालं. महाराजांनी ग्रंथ गुंडाळला, व्यासपीठावर ठेवला आणि मग त्या साधकाला प्रश्न विचारला, बाबा तुझा काय प्रश्न आहे ते विचार. आता याचा प्रश्न होता लग्न करू का नको, पण तो प्रश्न राहिला बाजूला. तो म्हटले महाराज माझा प्रश्न बाजूला ठेवतो, पण दिवसा तुम्ही ग्रंथ वाचता, तुम्हीच पत्नीला दिवा आणायला लावला, तुम्हीच समोर ठेवायला लावला आणि नंतर तुम्हीच त्या पत्नीला ओरडता, दिवा मध्ये घेऊन जा म्हणता. दिवसा दिव्याची गरज असते का असं ओरडता. म्हटले बाबा रे, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न विचारलेलाही नव्हता. प्रश्न काय होता? लग्न करू का. दुसऱ्या वेळेला तो प्रश्न विचारलाच नाही. कबीर महाराजांनी सांगितलं हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुला जर अशी पत्नी मिळाली, अशी पत्नी भेटली तर कर, नाही तर खुशाल आपल्या आश्रमात येऊन राहा. अवस्थेवर गेलेले महात्मे असतात. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम
हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा बोला 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 हरे राम हरे कृष्णा 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 हरि बोल हरे राम हरे कृष्णा हो कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हो कृष्णा हरे राम हरे 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 कृष्णा हरि बोल राम हरे कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम